आणि आता मुंबई आणि उपनगरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे। चक्राकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार आहेत। अटल सेतू जोडणीसाठी धावपळ। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे पुलाचं पाडकाम 50 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट। 30 नोव्हेंबरपर्यंत पाडकाम पूर्ण करण्याचं पीएमआरडीएचं नियोजन। मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या नवीन मराठी चित्रपटाचं प्रदर्शन तुर्तास स्थगित। 16 ऑक्टोबरपासून नवीन नावासह चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार। मुंबई महापालिकेवर आता छठपूजेचा ताण येणार। मंगलप्रभात लोढा आणि अमित साटम यांनी छठपूजेनिमित्त आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये मुंबईमध्ये 40 ठिकाणी छठपूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय। डोंबिवलीमधील भजनी मंडळांची प्रतीक्षा अखेर संपली। गणेशनगरमध्ये भजन मंडळ भवनाचं लोकार्पण। आमदार रवींद्र चव्हाणांच्या विशेष प्रयत्नातून साकारलं हे भजन भवन। बांधकाम घोटाळ्यामध्ये ईडीने अटक केलेले माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार। माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी किती लाच मागितली होती याचा दरपत्रक सादर केला। मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयामध्ये गेल्या 9 महिन्यांमध्ये 4594 विवाहांची नोंदणी। जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मुंबई शहरामध्ये 1073 तर उपनगर जिल्ह्यामध्ये 3521 विवाह पडले पार। राज्यातून मोसमी पाऊस परताच आता तापमानामध्ये मोठी वाढ। तर मुंबईसह अनेक भागांमध्ये दमट वातावरण, त्यामुळे नागरिक हैराण। रत्नागिरीमध्ये राज्यातील सर्वाधिक 35.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। काही दिवस उकाडा कायम राहणार, हवामान विभागाचा हा अंदाज।